यांच्यातील वाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा विषय बनलाय। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आपण त्यांची पत्नी असल्याचा दावा केला होता। गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या। काल वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी मोठा आदेश दिला, पण या सर्व स्टोरीमध्ये आता एक नवीनच ट्विस्ट आलाय। काय आहे तो ट्विस्ट पाहूया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। कोर्टाने धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी द्यावी असा निर्णय दिला। मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडेंनी त्याची आई करुणा शर्मा याच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली। या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेवर खंडणीच्या बैठकीचे आरोप केले। करुणा शर्मा यांनी सुरेश धस यांचे आभारी मानले। दरम्यान या आरोपावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी हत्येचे समर्थन कोणीच करू शकत नाही असे सांगितले। तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाल्याचे स्पष्ट त्यांनी यावेळी केले। मात्र दुसरीकडे करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर आरोप केला की मध्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण झाली असून ही मारहाण धनंजय मुंडेंनीच केली आहे। यावर आता त्यांचा मुलगा शिशिव मुंडेने एका इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत वेगळाच खुलासा केला। मी शिशिव धनंजय मुंडे आणि आता मला वाटते की मी प्रसार माध्यमांशी बोलावं, कारण माझं कुटुंब हा सध्या मनोरंजनाचा विषय बनलाय। माझे वडील सर्वोत्तम नव्हते, पण ते आमच्यासाठी कधीही घातक नव्हते। मात्र माझी आई त्या उलट होती। तिला मानसिक आघात व्हायची आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ती चुकीचे मार्ग स्वीकारायची। ती आम्हाला त्रास द्यायची। ती ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्या बहिणीच्या आणि माझ्या वडिलांबाबतही करत असे। माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितले, कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं। माझे वडील 2020 पासून आमची काळजी घेत आहेत। माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही। तिने मुद्दाम घरच्या कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि आता माझ्या वडिलांविरुद्ध काल्पनिक कथा रचत आहे। ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे, असे शिशिवने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले। यावर करुणा शर्मा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून या संपूर्ण वादाला आणखी एक नवे वळण मिळत आहे।